आणि आताच एक महत्त्वाची अपडेट येते की ईशाने हा जो लढा दिलेला आहे, जितकी स्ट्रॉंग राहून तिने हा लढा दिलाय, हा जो तरुण होता जो अश्लील चाळे करत होता त्या प्रकरणातल्या आरोपीला अटक झालेली आहे। सीएसटी प्रकरणातला हा आरोपी अटकेत आलेला आहे। ईशाच्या लढ्याला यश आलेलं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही। आणि आपल्यासोबत आता एसीपी चव्हाण आपल्यासोबत आहेत। चव्हाण सर, कधी पकडला याला, याचं नाव काय आहे, कोण आहे हा? त्या आरोपीचं नाव अशोक प्रधान आहे। बर। आणि सदरची घटना ही 13 दिवसापूर्वी घडलेली आहे। 13 दिवसापूर्वी सदरची घटना घडलेली आहे आणि आजच्या ट्विटमुळे, मॅडमच्या आजच्या ट्विटमुळे हा प्रकार आमच्यापर्यंत पोहोचला। आम्ही ताबडतोब त्यांना कॉन्टॅक्ट केलं। बर। आणि त्यांच्याकडून एफआयआर दाखल करून घेतलेली आहे। त्याबाबत सीएसटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि 6 तासाच्या आत आमच्या सीएसटी पोलीस ठाण्याच्या टीमने त्या आरोपीला मॅडमचं जो ट्विटवरती जो व्हिडिओ आहे त्याचा तो आणि सीएसटी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जे सीसीटीव्ही आहेत ते सगळे ट्रेस करून त्या आरोपीला आम्ही कर्नाक बंदरच्या जवळपास त्याला अटक केलेला आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तो कन्फर्म झालेला आहे। तसं आम्ही त्या मॅडमला कळवलेलं आहे। आणि उलट 13 दिवसानंतर आम्हाला ही तक्रार दाखल झाल्यानंतर 6 तासात त्याला आम्ही पकडलेला आहे। बर। पण चव्हाण सर, आता ही जी तरुणी ईशा आहे तिने आम्हाला सांगताना असं सांगितलं की त्याच दिवशी सकाळी 6 वाजता तिने रेल्वे मंत्र्यांना हा टॅग करून हा व्हिडिओ ट्विट केलेला होता। इतके दिवस का लागले हा व्हिडिओ शोधण्यात? रेल्वे प्रशासनाची दिरंगाई? आमच्याकडे मॅडम हा आज आलेला आहे। आमच्याकडे आज सकाळी जो व्हायरल झालेला आहे ना, तो आज आल्यानंतर आम्ही त्वरित ऍक्शन घेतलेली आहे मॅडम। बर बर। चव्हाण सर, या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की एक पोलीस कर्मचारी आहे ज्यांना ही मुलगी अप्रोच झाली होती। हे पोलीस कर्मचारी कोण आहेत आणि ते आयडेंटिफाय झालेत का आणि त्यांनी तिथे कारवाई का नाही केली? हो हो, ते आयडेंटिफाय झालेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत। बर। कशा स्वरूपाची ही कारवाई असेल? त्यांच्यावर शासकीय कडक शासन होईल, त्यांच्यावरती डिपार्टमेंटल ऍक्शन होईल। त्यांचं नाव काय आहे, कोण आहे, त्यांची रँक काय आहे? नाही, ते पोलीस हवालदार आहेत। बर। त्यांच्यावरती कडक कारवाई होईल मॅडम। बर। तुम्ही त्यांचं नाव का जाहीर करत नाही? जे त्यांनी केलेलं आहे ते अक्षम्य आहे। हो, अगदी बरोबर आहे। तुम्ही त्यांचं नाव का जाहीर करत नाही आहात? नाही, त्यांच्यावर कारवाई होईल मॅडम। मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारते की कोण आहेत हे ज्यांनी ही कारवाई केली नव्हती? हे कर्मचारी कोण आहेत? आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांचा अहवाल गेलेला आहे वरिष्ठ, त्यांच्यावरती कारवाई वरिष्ठांनी, सीपी साहेबांनी अत्यंत सिरियस। तुम्ही नाव का सांगत नाही आहात त्यांचं नाव जाहीर करा। आणि कारवाई झालेली आहे त्यांच्यावर मॅडम। ठीक आहे, धन्यवाद चव्हाण सर। तुम्ही नाव जाहीर केलेलं नाहीये पण तरीही त्यांच्यावरती कारवाई झालेली असं तुम्ही म्हणता, त्यांचा अहवाल गेला आणि कडक कारवाई या पोलीस कर्मचाऱ्यावरती होईल कारण त्यांचाही गुन्हा तितकाच गंभीर आहे। धन्यवाद चव्हाण सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान या बातमीनंतर रेल्वे विभागाचे अपर पोलीस महासंचालक जयजीत सिंग यांनी एबीपी माझाला काय माहिती दिली आपण पाहूया। ते असं म्हणतात की मी आत्ताच सीसीटीव्हीमध्ये या घटनेचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या बातम्याही वाचल्या। सार्वजनिक ठिकाणी इतक्या निर्लज्जपणे अशा पद्धतीने कृत्य केलं जात आहे ही अतिशय लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे। हे कदापि सहन करण्यासारखं नाही। रेल्वे पोलिसांनी याची अतिशय गांभीर्यानं दखल घेऊन त्यावर कारवाई करायला पाहिजे। पण वर्दीत असूनही इतक्या असंवेदनशीलपणे ज्या अधिकाऱ्यानं ही घटना हाताळली आहे ते अतिशय गंभीर आहे। त्याची ओळख पटवून त्याच्यावर कठोर शिक्षा, त्याच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण अप्पर पोलीस महासंचालक रेल्वे विभागाचे जयजीत सिंग यांनी दिलेलं आहे।